कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। लांजा तालुक्यात पावसाचा हाहाकार पाहायला मिळालाय। मध्यरात्री विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली। यामध्ये पनोरे गावातील अनेक वाड्या वस्तीमध्ये पाणी आणि चिखल घरात शिरला। अनेक ठिकाणी रस्त्यावर दरड कोसळल्याचे चित्र पाहायला मिळाले। रस्त्यावरील गटारांची व्यवस्था सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात आली नसल्यामुळे याचा फटका स्थानिक घरांना बसताना पाहायला मिळालाय। या ठिकाणी शाळांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याचे व सर्वत्र चिखलमय झाल्याचे पाहायला मिळाले। अतिवृष्टीच्या नुकसानीची पाहणी करून तलाठी तसेच कृषी सेवक यांनी प्रत्यक्ष पंचनामे केले। याबाबत स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। आमच्या सुरईवाडीमध्ये रात्री जो पाऊस पडला त्या पावसाने जवळजवळ 10 ते 12 कुटुंबांच्या घरामध्ये पाणी घुसलेलं आहे। जवळजवळ त्या रस्त्याला गटार नसल्यामुळे तो नाला जो होता तो चॉकअप झाला आणि त्याच्यातूनच पाणी जात नसल्यामुळे, ते गटार नसल्यामुळे त्याच्यातून जो त्यांची पाकाडी होती, पायवाड होती, त्याच्यातून पाणी गेलं आणि त्या लोकांच्या घरामध्ये पाणी घुसलं। त्याचप्रमाणे जिल्हा परिषद पनोरे शाळा कवचेवाडी हिच्यामध्ये सुद्धा स्लॅब गळती आहे, त्याच्यातून त्या पावसाचं पाणी गेलेलं आहे।